ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आज संकष्टी चतुर्थी, संकष्ट चतुर्थी. विशेष म्हणजे आज डिसेंबर महिना आहे आणि डिसेंबर महिना म्हणजेच वर्षाचा शेवटचा महिना. आता नवीन वर्षाला पुढल्या महिन्यात सुरुवात होणार आहे 2026 आणि ते येणारं वर्ष आपल्याला सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचे भरभराटी जावो अशी देवाजवळ आपण प्रार्थना करतोय आणि देवाला सांगतो की पुढील आयुष्य आमचं सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे जावो. आता हे आपण म्हणतोय, पण देवाला त्याची काळजी फार आहे. देवासुद्धा काळजी करत असतो. आता आपण बघतो की आपल्याला वर्षभर आपला काही त्रास झाला का? आता काही त्रास होतो तर आपल्याला राजस्थानी ग्रह असतो, शनी, गुरु, मंगळ वगैरे ते असतो. पण त्या संकटातून सुद्धा मार्ग काढतो तोच एक आमचा बाप्पा. कोणत्याही संकटातून, कोणत्याही प्रसंगातून जो आपल्याला मदत करतो तो एकमेव बाप्पा. बाप्पाची एक प्रसिद्धी सर्वांना माहिती आहे. बाप्पाची प्रतिची ज्यांना आली आहे, बाप्पाचा त्यांना अनुभव आला आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. संकटात फक्त मदत करतो तो बाप्पा मोरया. आणि म्हणूनच मला खूप आनंद होतो सांगायला की केव्हाही आपल्या 1 महिन्यातून चतुर्थीचा उपवास करा किंवा नाही जमलं तर देवाची पूजा अर्चा करा. नाही तर तेही नाही जमलं शक्यतो ते गणपतीचं स्तोत्र म्हणा, गणपतीचं एक मंगळवार घ्या किंवा 5 मंगळवार करा किंवा 11 चतुर्थी करा. असं तर काहीतरी देवासाठी करा, असं एक कळकळीची विनंती आहे की आणि तुम्हाला अनुभव आलाच पाहिजे. 100% तुम्हाला अनुभव आला पाहिजे देवाचा. काही आपण जेव्हा करतो काही गोष्टी, तेव्हा आपल्याला त्याचं फळ मिळतंच आहे. आणि मी सांगतो म्हणून करू नका, तर मनापासून करा, मनापासून प्रार्थना करा देवाला की माझा असं प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, काही संकट आहे, तर तू दूर कर. मी असं 5 उपवास करते. बघा तुम्हाला प्रचिती आलीच पाहिजे. तर आता हा महिना आहे, पौष महिना. तर आता ह्याला कोणी अंगुर चतुर्थी म्हणतं, कोणी अंकुर चतुर्थी म्हणते, अघोर चतुर्थी म्हणतं. अशा अनेक 2-3 नावं त्याला आहेत आणि मला वाचनात आली आणि पण म्हटलं कोणती नेमकी चतुर्थी. पण आपल्याला बाप्पा मोरया ही चतुर्थी, संकष्टी चतुर्थी मी म्हणतो. एक फक्त म्हणतो म्हणजे विनायकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, माघी जन्म असतो म्हणून माघी चतुर्थी आणि भाद्रपद चतुर्थी, अंगारिका चतुर्थी, मंगळवारी येणारी अंगारकी चतुर्थी, तिळकर्ण चतुर्थी. हे सगळ्या प्रकारचा असे सर्व महत्त्व देणारा हा सण आहे. पण आपल्याला आठवण कोण देतो? तिळकर्ण चतुर्थी आठवण म्हणजे तिळगुळ लाडू. आणि असं त्याचं तर अंगारकी चतुर्थी आहे. 14 चतुर्थीचं पुण्य, 14 चतुर्थीचं पुण्य मिळतं म्हणून अंगारकी चतुर्थी महत्त्व आहे. अशा प्रत्येक चतुर्थीला वेगवेगळं महत्त्व आहे. आणि त्यामुळे बाप्पाचं एक बाप्पा म्हणजे भक्तावर प्रेम करणारा, भक्ताचं दुःख जाणून घेणारा, दुःख ऐकणारा, संकटात लगेच मदतीला धावणारा. इतकेच नव्हे तर राजस्थानी शनी, गुरु, मंगळ कोणतेही ग्रह आले तर त्यावेळेला तर संकटातून मार्ग काढणारा, त्यांना किंवा आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन करणारा एकमेव बाप्पा. आपल्याला प्रत्येक ठिकाणी वडिलांच्या ठिकाणी म्हणजे वडील जसं आपल्या मध्ये लावतात तसं वडिलांच्या प्रमाणे आपल्याला मध्ये लावणारा आपला बाप्पा. हा हे प्रत्येकाला अनुभवाने कळतं किंवा प्रत्येकाला असे काही प्रसंग येतात, त्या प्रसंगातून आपण जेव्हा प्रार्थना देवाची करतो आणि तेव्हा जो अनुभव येतो त्या अनुभवाने करतो आपण, आपलं कळतं की बाप्पा मोरया आहे, बाप्पा खरोखर श्रेष्ठ आहे. आणि म्हणून भक्तांचा आवडता असा बाप्पा मोरया आहे. व केव्हाही तुम्ही बघा, कुठेही जा, बाप्पा मोरयाचं एक नावच म्हणलं आपलं काम होतं. अर्थात मनोभावे जसं आपण नामस्मरण करतो तसं त्या पद्धतीने ते ज्या आपण मनोभावाने करू त्या मनोभावानेच काम पूर्ण होतं. या लक्षात तेव्हा ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः. बाप्पा मोरया
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः.